आमंत्रण चेअरमन नवापाडा टीमला पहिल्या सत्रासाठी ऐकूया मराठी, हिंदी आणि आगरी भाषेचा बुलंद आवाज अक्षय पाटील सर यांना. नक्की ती कॅच पकडली नाही तर ती चिपकली. ते घेणं नाही म्हणत, त्याला चिपकणं म्हणतात. अगदी नशिबानं ती कॅच चिपकली गेली आणि तो सामना तिथून फिरला गेला. सर तर विकीचा गाणी 3 दिवसांमध्ये जवळजवळ 100 वेळा वाजलाय. ते विकीला डीजेला काहीतरी बक्षीस तरी दे. नाव गाजते ओरंगमध्ये, गाणी 100 वेळा आपण ऐकलंय, पण डीजेला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. VA कंपनीचे मालक विकी घोडके याने. आता महत्वाची मॅच आहे. इथून मात्र जिंकणारा संघ बक्षीस पात्र असणार आहे. त्याच्यामुळं प्रयत्न कट टू कट केले जाणार, अतोनात प्रयत्न केले जाणार. एका बाजूला जोहे, दुसऱ्या बाजूला नवापाडा. पहिले तर टॉस जिंकलंय वीर मराठा जय गिरोबादेव जोहे या संघानं इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले नवापाडा संघाला. जय हनुमान नवापाडा संघ हे दोन मातबर संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये असतील. निमित्त आहे सुशांत सागर स्मृती चषक 2026. मुख्य आयोजक सुशांत दादा पाटील आयोजित ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा. एका बाजूला सुशांत, एका बाजूला सागर. हे दोन मित्र आज मात्र आपल्या मित्रांना सोडून गेले, पण त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा सुशांत सागर स्मृती चषक 2026. अगदी प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य हे आपण शामियाना इथे पाहतोय. अगदी एक वेगळ्या प्रकारचं इथे चित्रीकरण इथे पाहायला मिळतोय. चला तर सामन्याला थोड्या वेळामध्ये सुरुवात केली जाईल. जे हनुमान नवापाडा विपक्ष वीर मराठा जय गिरोबा देव जोहे या दोन संघांमधलं बॅटल आहे. द्वंद्व युद्ध असणार आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील. आज तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते. त्याच्यातून 8 संघ मात्र घरी परतलेत. त्याच्यातून 2 संघ अंतिम असणार आहेत. या 2 अंतिम संघामध्ये एक मात्र संघ अंतिम इथे मात्र सामन्यामध्ये असणार आहे. कोण जिंकणार कोण हरणार अगदी थोड्या वेळामध्ये इथे कळणार आहे. सध्याच्या घडीला पहिलं षटक साज मराठीचे सर्वेसर्वा आमचे देवा पेरवी दादा यांच्याकडून जोहे संघासाठी शुभेच्छा झाल्या. चला तर जाऊया मैदानावर. मैदानावर हालचाली इथे मात्र वेग वाढतोय, कारण इथून मात्र जिंकणारा संघ बक्षीस पात्र ठरणार आहे. गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये गोलंदाज सार्थक मात्र अष्टपैलू खेळाडू इन ऍक्शन मध्ये. राईट विकेट. पहिला चेंडू यावेळेला मात्र बॅटची कडा बॅक ऑफ द स्टंप. पहिला झटका, पहिला हादरा बसतोय. फलंदाज जाईल बॅक टू द डगआउट. तो बॉडी शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अगदी बॅटचं टॉप एज लागतं आणि चेंडू मात्र पहिल्या स्लिप मध्ये गॅदर केला जातोय. तिथे मात्र मॅच दादा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं. अगदी आपण ही काटे की टक्कर ज्याला म्हटलं जातं ना, तशा पद्धतीचा हा सामना टीट फॉर टॅड. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. पहिला मोहरा तंबूत इथे मात्र परतला. बिग फिश इन द नेट. आता मात्र इन ऍक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आज आपण जय याला पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्या जर फायनल मॅचचा विचार केला तर ईशान किशन 3ऱ्या क्रमांकाला होता इंडिया टीम साठी, पण इथे मात्र नवापाडा संघासाठी जय 3ऱ्या क्रमांकावर येतोय. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवल्यानंतर एक विशिष्ट असा आत्मविश्वास निर्माण केलाय गोलंदाज. यावेळेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय सार्थक मात्र असणार आहे.
इन ऍक्शन मध्ये फलंदाजीमध्ये जय ऑन स्ट्राईकला राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. स्लो बट चेंडू व्हेरिएशन, पण इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द रिटर्न क्रीज. वाईटचा इशारा, दोन्ही हात जमिनीला समांतर, धावली अवांतर. अवांतर धावसंख्येनं मात्र ओपन होतोय. अकाउंट वैयक्तिक इथे मात्र विचार केला तर अद्याप ओपन नाही. सांघिक मात्र अवांतर धावसंख्येनं इथे अकाउंट ओपन केलं जातोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अगदी प्रचंड वेगाने टाकला चेंडू, इनसाइड आउटचा फटका. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रॅकिंग कव्हर ड्राव इथे पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू अगदी खोदून काढला गेला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा. जहनवा नवापाडा बॅट मधून पहिली धावसंख्या लागते ते 4 धावसंख्येनं आकार दिलाय धाव फलकाला. मोठा फटका मारायचा होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. अगदी आपण टोच्या माध्यमातून बॉडी पूर्णपणे क्लोज झाली होती, त्यानंतर बॉडीवरती चेंडू बदलला. खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. अगदी अतिरिक्त उंची मला वाटते बॉलानं गाठली, कारण ज्या पद्धतीने फलंदाज त्या जागेला मात्र तपासतोय, इथे मात्र चाचपणी करतोय. अतिरिक्त उचली मिळाली आणि त्या कारणामुळे हा फलंदाज बीट झाला आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. निर्णायक मॅच आहे आणि या निर्णायक मॅच मध्ये जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल आणि जेवढा प्रेशर वाढेल तेवढ्या चुका होतील आणि जेवढ्या चुका होईल तेवढा आपण मॅच पासून लांब जातोय. त्याच्यामुळे अधिकच बॅटला लावणं चेंडू हा फारसा महत्वाचा भाग आहे, कारण सध्याच्या घडीला पहिल्या सत्रामध्ये 18 चेंडू आपल्याला खेळून काढायचे आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये देखील प्रतिस्पर्धी संघाला 18 चेंडू खेळायचे आहेत, पण सुरुवातीचे 18 चेंडू हे फारसे महत्वाचे आहेत. धावफलक आता मात्र 5 या आकड्यावरती स्थिरावलाय. पहिला विकेट, त्यानंतर चाललेला वाईट आणि मग आलेल्या 4 धावा आणि आता मात्र इथे निर्धाव चेंडू. नक्की काय घडले मैदानावर याचा मात्र अंदाज इथे मात्र बांधता येत नाही. बघूया. नक्कीच ही स्पर्धा म्हटली की गत वर्षाप्रमाणे 2 व्हीलर होती, पण यंदा वाढवले. आयोजक दिलदार झालेत. 5 जवळपास लक्की ड्रॉ मध्ये बक्षीस आहेत. त्यामध्ये आपण इथे स्कूटी पाहतोय, सायकल आहे, त्याच्यानंतर LED TV आहे, नंतर आपण कूलर पाहिला आणि एक मला वाटते वॉच देखील आहे डिजिटल. असे 5 बक्षीस आहेत. जान जाए लेकिन शान ना जाए अशी आमची हे पूर्ण स्टार कास्ट टीम इथे आपण पाहतोय. विक्की बाईंची इच्छा झाली तर 6व्या नंबर साठी फ्रीज पण ठेवतील. बघू आता काय नक्की त्यांचा निर्णय येतोय. आमचे धडाकेबाज आयोजक आहेत. राहुल मोकल असतील, श्रेयश म्हात्रे, संकेत म्हात्रे, विक्की, तर शुभम मुंबईकर, शुभम, मनीष, सारंग, ऋषी, जयेश, विवेक, आदित्य, सचिन, सुजल असे सर्वही स्टार कास्ट आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहतो. यंग ब्रिगेड आज मात्र क्रिकेटमध्ये इथे उतरली आहे. अगदी त्यांनी जे स्वप्न पाहिलं ना, जे करायचं ते केलंच जाते, असं एक या आमच्या ग्रुपची खासियत आहे. नक्कीच आपण पाहतोय स्टोवर चेंडू खोलवर टाकलेला. या बॉलला मात्र अँटिसिपेट केला, अंदाज घेतला आणि इथून मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. नऊ धावा धाव फलकावर. अप्रतिम इथे स्लोवर चेंडू होता आणि स्लोवर चेंडूला अगदी लवकर रीड केलं गेलं, अँटिसिपेट केलं गेलं आणि जाग्यावरूनच चेंडू खेळून काढला खाऊ कॉर्नरच्या दिशेनं. इथे आपण पाहिला हा चौकार मिळाला. 9 धावा धाव फलकावर असतील. सार्थक म्हात्रे हा इन ऍक्शन मध्ये आहे. पहिलं षटक हाताळतोय. वीर मराठा जय गिरोबा देव जोहे याचा कॅप्टन आहे, कर्णधार आहे, सरसेनापती आहे. अगदी एक कॅप्टन म्हणून लीड करतोय समोरून.
पण तिथून देखील चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळाली. एक चौकार जवळपास आपण जैन ज्यावेळेला सुरुवातीला आला पहिला चौकार खेचला, डॉट आला, मग परत एकदा चौकार खेचलाय. म्हणजे आता वैयक्तिक जर खेळाचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येचं योगदान देत असताना जय आपल्या नवापाडा संघासाठी. जेहनवा नवापाडा संघ अंतिम आजच्या या मॅच मध्ये 2 संघ पोहोचलेत. एका बाजूला जोहे, एका बाजूला नवापाडा. चेंडूची तपासणी केली जातोय. इन ऍक्शन मध्ये स्वतः कर्णधार सरसेनापती सार्थक मात्रे. पहिलं P1चं षटक चालू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर, व्हाईटिश काऊ कॉर्नरच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कल मध्ये तैनात केलेत. मोठा फटका या बिल्ला मात्र हुक फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, जेल संपला खेळ. क्रिकेट इथे आली तिसरी विकेट. विकेट नंबर 3 डाऊन, बॅक टू द डगआउट. कव्वाली म्हटली की एकनाथ माली, आनंद शिंदे, वैशाली असे दिग्गज गायक कव्वाली. आणि ते इथे मात्र समीर भाई यांचं समीप यांचं शुभागमन या ठिकाणी. अगदी आपण भारदस्त देही अष्टी असलेले आमचे समीप, या जरा आपण समीप बसा या चेअरवरती. धावफळक आता मात्र स्थिरावताना पाहायला मिळतोय 9 आकड्यावरती. पहिले षटक इथे हाताळत असताना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय स्वतः कर्णधार सार्थक मात्र आहे. जबरदस्त आपण अंदाज घेतला तर साधारण 15 ते 16 पावलांचा रणप आहे या गोलंदाजाचा. ऍक्शन देखील फार चांगली आहे, अगदी हाय ऍक्शन आहे. रिलीजिंग पॉइंट कापा एकदम अप्रतिम आहे. पूर्णपणे 360 ला हात रोटेट होतोय. अप्रतिम गोलंदाजीचा इथे नमुना मात्र पेश करत असताना इथे पाहायला मिळतोय. पहिलं षटक इथे समाप्तीचा पंचांकडून निर्माण आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफळक आता मात्र स्थिरावताना 9 आकड्यावरती 2 गडी बाद 9 धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय. नवापाडा या संघाच्या अद्याप 12 चेंडूंचा खेळ आहे. नक्कीच समीकरण आणि या समीकरणांचे जुळवाजुळव 12 चेंडूमध्ये अधिकची करण्याचा प्रयत्न नक्की नवापाडा संघ करणार आहे. आपण घेऊया थोडी विश्रांती. डीजे ओमी मात्र ऍक्टिव्ह झालाय. एक वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगामध्ये गाणं वाजवतोय. अगदी त्याचं देखील लग्न आता आलंय जवळ. किंबहुना टुकू 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 80 लाखाचा बैल आणि 18 कोटीचा मालक, 4 कोटीचा घर म्हणजे पोरगी पटकन देईल. मला तर वाटते दिली नाही, तुला फसवायचंय कोणतरी. बघ तू मजा नाही अंगावर पडला तर बघ बाजार तुझे. त्याच्यामुळे जरा जपून, नाही तर गलन परलीच तर 18 कोटी आले कला चोरते तुला कोण, चिकाटलीच समजाची. त्याच्या दुसरा 80 कोटीचा बैल बाई ना मना चक्कर येवाची बरी. 80 लाखाचा बाबा 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 बैलांना 80 कोटी खपवलं होतं कसा व्हायचा. म्हणजे 80 लाख म्हणजे एवढं पण म्हणजे शौकीन आहे तो बैलांचं. एकच ना 5 आहेत मी एकाचीच सांगली. डमरू 5 शर्यती मारल्या. दुसऱ्या षटक आणि इथे मात्र फुल लेंथचा चेंडू होता. अगदी फुटोरचा वापर नव्हता, जागेवरूनच बॉडीला टर्न केलं अगदी टोच्या माध्यमातून. पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटचा थोडा हा जो फ्लो आहे ना तो क्रॉस येतोय, अगदी परपेंडिक्युलर येतोय. पॅरलर कनेक्शन होणं फारच महत्वाचं आहे. समीप भाई देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत. पोट बीट वाढलाय आता समीप भाईचा, वजन विजल मारलाय सगळा एकदम. तर एक बायचा इशारा येतोय पंचांकडून. धावफलक मात्र आता पुढे जातोय 10 या आकड्यावरती. 10 आकडा फारसा महत्वाचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर आहे आणि तो रिटायर्ड देखील करण्यात आलाय. पुढे किती क्रिकेट झाला तरी तो नंबर मात्र कोणाला मिळणार नाही.
असा एक रिस्पेक्टफुल खेळाडू या जगाला ज्यांनी ते आपण पाहिला ते सचिन रमेश तेंडुलकर. आणि त्यांना पाहून बरेच जण क्रिकेटला आपण पाहतो पसंती दिली गेलेली आहे. इथे मात्र अपटलेला चेंडू ते फारसा उचली घेतोय, पंचांकडून वाईट निदर्शनास येतोय. हाईट फॅक्टर फारसा महत्वाचा करतोय, कारण फलंदाजाचा स्टान्स पाहिला तर अगदी जाग्यावरूनच खेळतोय. पॉपिंग क्रीजच्या बाहेर एक पाय आणि पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये एक पाय, अशा पद्धतीने स्टान्स आपण या फलंदाजाचा पाहिला. थोडासा बॅकफुटला जातोय, परत फ्रंट फुटला खेळतोय. फक्त नॉर्मल एका मला वाटते 3 ते 4 इंचामध्ये बदल करतोय. आणि इथून मात्र ऑन ड्राईव्हला फटका खेळून काढतोय. एक धाव इथे धावफलकावर वाढली जाईल. धावफलक आता पोहोचेल 12 आकड्यावरती. दुसरं षटक देखील सिद्धू चांगल्या पद्धतीने हाताळतोय. अगदी एखाद किंबहुना कधी कधी एखाद खराब चेंडू पडतोय, पण निर्धाव चेंडू देखील तेवढेच टाकतोय सिद्धू. सिद्धूची देखील ऍक्शन आपण पाहिली ना तर पूर्णपणे 360 मध्ये हात रोटेट होतोय आणि एक झटका दिला जातोय आणि त्या झटक्याच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किड होतोय. आता देखील गुडले स्पॉटला पिक केलं होतं. फलंदाज देखील फुटवर्कचा वापर करत नाही. असं म्हणतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर धाबा इथे बनत नाही. पुन्हा एकदा बघा जाग्यावरूनच खेळतोय. मोमेंट करावी लागेल, ट्रिगर मोमेंट. मला वाटते माली सर त्याला असं म्हटलं जातं. ती ट्रिगर मोमेंट फारशी महत्वाची असते बॅटिंग मध्ये. जरी तुम्ही लेदर क्रिकेट खेळा नाही तर टेनिस क्रिकेट खेळा, ट्रिगर मोमेंट ही खूप फारशी महत्वाची आहे आणि ते मला पाहायला मिळत नाही फलंदाजांकडून. दोन्ही फलंदाज बघा स्टान्स तशाच तसा, फक्त 1 ते 2 इंचाने फक्त मागे पुढे किंवा बॉडीलाच फक्त मूव्ह करतात आणि अशा पद्धतीने खेळ झालाय ना ते निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. आता बघा जागेवर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. यू मिस, आय डेफिनेटली हिट. ना बुंदा ना दांडा, डायरेक्ट शेंडा. इथे मात्र इथे विकेट मिळतोय. विकेट क्रमांक 3 डग आउटच्या दिशेने मार्गस्थ होईल. तुझ्यासाठी लावतोस काय दुसऱ्यांची वाट लावतोस? तिकडे कोणा लाराला गेली पोरा, काय तू असं करतस? समीप तुझी बिजी नाही बाबा. समीप तू आलाच नाही तवशी गाणी असलं लावते. तुझी नाही कोण अशी? धावा आता धावफलकावर स्थिरावताना पाहायला मिळतील. 12 आकड्यावरती धावफलक आहे. दुसरं षटक हाताळलं सिद्धेश यानं, पहिलं षटक हाताळलं स्वतः सरसेनापती आणि त्यानंतर आता तिसरं षटक हाताळण्यासाठी येते वरुण यानं मगाशी मॅच खेचून आणली. खरं तर त्याच्यामध्ये भूपेंद्र याचं देखील फारसं मोठं योगदान होतं, पण वरुणनं देखील आपली क्षमता दाखवली आणि आपला विजय मात्र सुनिश्चित केला. तो वरुण आलाय. अगदी तो देखील बऱ्याच मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचे किताब जिंकतोय. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे वरुण. राईट मोर द विकेट. इथे मात्र आपटलेला चेंडू शॉर्ट पॉइंटला पकडला, झेल संपला खेळ. इथे मात्र मुद्दामून टाकला चेंडू होता. फ्लाईट दिली होती, उंची दिली होती आणि पॉइंटला इथून मात्र क्रॅक करण्याचं काम केलं होतं, पण तो चेंडू सापडला पॉइंट क्षेत्रकाच्या हातामध्ये. इथे चौथा धक्का बसतोय, चौथा हदरा बसतोय आणि इथून मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय पहिल्या या चेंडू मागे वरुण यानं आपल्या गोलंदाजीमधून. स्ट्राईक एंडला आपण रोहन पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला अमर आहे. मोठा फटका मारायचा होता, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सेकंड स्लीप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय बोटाला इजा झालेली आहे, अगदी हार्ड फ्रॅक्चर आहे, तुटलंय तरी देखील आपला हा पलाश मोकल आपल्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय. किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं सॅक्रिफाईस हा फलंदाज करतोय.
पल्लाश मोकल मोठा फटका मारायचा होता ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र इथे खाऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळेल सार्थक मात्र तिथे तैनात आहे चेंडूला उचेल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक धावसंख्या अरबात पूर्ण केली मात्र एका धावेनं काही होणार नाही किंबहुना अद्याप तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत दोन मोठे फटके आले तर सन्मानजनक धावसंख्या होऊ शकतोय नवापाडाची आणि एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे पण किंबहुना ते प्रयत्न करावे लागतील जबेलला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह झालाय सार्थक मात्र जसा चेंडू त्याच्या दिशेने येतोय तो देखील धाव घेतोय पकडण्यासाठी एका धावसंख्येने मात्र धावफलक वाढतोय खरा पण इथून एखादा मोठा फटका आला तर चांगलं फायटिंग टोटल नवापाडाचं होऊ शकतोय ते प्रयत्न करावे लागतील अमर आणि रोहन याला प्रयत्न चालू आहेत पण रोहन वरून याबल्ला मात्र आजच्या दिवसातील एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला एक धावाने दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न बघितली नेताव मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय हा फलंदाज माघारी परतेल 16 धावा धाव फलकावर असताना रोहन माघारी परतलाय आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असणार आहे पहिलं सत्र 2 अंकी नाटकाचा पहिला अंक मात्र इथे संपुष्टात येणार आहे पण तत्पूर्वी एक चेंडू शिल्लक आहे धावा आता मात्र स्थिरावल्यात जशा विकेट गेल्या तशा मात्र धावसंख्येला मात्र इथे कुठेतरी लगाम लावला उत्कृष्ट गोलंदाजी केली कर्णधारानं उत्कृष्ट गोलंदाजी केली सिद्धेशनं तर मात्र धावफलक स्थिरावताना पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती 16 रन ऑन बोर्ड तिसऱ्या पंचांची मागणी आज मात्र सातत्याने अंपायरचा शेड्यूल बिझी राहिलाय सातत्याने मग बीमर असेल मग वाईड असेल आणि मग पिचिंग लाईन असेल फेअर डिलिव्हरी आहे चला तर सत्र संपलं फेअर डिलिव्हरी आहे पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावर धावा आहेत 16 मात्र 17 धावा बनवायच्या आहेत पण 17 का खतरा आता नक्की कसा होणार एका बाजूला नवाबवाडा दुसऱ्या बाजूला जो आहे जर अटॅकिंग गोलंदाजी केली तर किंबहुना कमबॅक करण्याची संधी नवाबवाडाला आहे पण जर अटॅकिंग बॅटिंग जर सार्थकने केली तर पहिल्या षटकामध्ये देखील मॅच फिनिश होऊ शकते एक ओळख आहे कारण पलाश हा टुक्कू वाला फलंदाज नाही फक्त चौकार आणि षटकारांची भाषा एवढीच त्याला माहिती आहे तुम्ही किती त्याला समजवा तो ऐकणारा नाही त्याच्यामुळे पहिल्या मॅच मध्ये किंबहुना मॅच फिनिश होऊ शकतोय किंवा शेवटच्या ओव्हर मध्ये देखील धावू शकतोय जर नवाबवाडाने चांगली गोलंदाजी केली तर चला स्पीड अप करायचं आपण लगेच सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे रवाना करा धावा जिंकण्यासाठी पाहिजे 17 का खतरा किसके सर के ऊपर मंडराएगा आने वाले वक्त में पता चलेगा क्योंकि ये मुकाबला दोनों टीम के लिए काफी अहम है जीतने वाली टीम इसमें से कोई तो ट्रॉफी उठाएगी ये दोस्त तो कंफर्म हो जाएगा लेकिन हारने वाली टीम घर जाके कटोरा उठाना पड़ेगा ये तो दोस्तों आपको कटोरा मतलब खाने का कटोरा उस सेटलमेंट हुई है सब होता है वो हमारे प्रवीण पाटील क्या मात्रे मुझे मालूम नहीं सर ने मशीन के वो बोलते थुक्या टाकण्याचा कार्यक्रम कानामध्ये झालाय म्हणजे कॉम्प्रोमाइज त्यांच्या भाषेमध्ये चलो इस बार चलते मुकाबले की तरफ 18 गेंदे और 17 रन की आवश्यकता है मुकाबला वन साइड भी हो सकता है और मुकाबला आखिर तक भी जा सकता है हम कुछ बता नहीं सकते क्योंकि क्रिकेट ये अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है यहाँ पे मानची प्रेडिक्शन सब फेल होते तो ये देखना होगा प्रेडिक्शन यहाँ से फेल होते या मुकाबला यहाँ से जो है टीम जीते
दोनों टीम को शुभकामना देना चाहूंगा। दूसरे सत्र की शुरुआत हो जाएगी। आने वाली यहां से 18 गेंदें और 17 की आवश्यकता होगी। अंतिम ये अभी मेगा फाइनल के मुकाबले आने वाले रात में आपको देखने को मिलेंगे, लेकिन आज का ये मुकाबला काफी इंपॉर्टेंट है दोनों टीम के लिए। इस बार उड़ाया, गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से, सार्थक ऑन फायर, दे धक्का आता हुआ ये पहले गेंद के ऊपर छक्का। ये दोस्तों मैं पहले ही बोला, तो एक तो पहले ओवर में मैच फिनिश, नहीं तो आखिर तक जाने वाली है। सार्थक मात्र जब तक मैदान में उपलब्ध है तब तक छक्का आएगा। मैंने एक प्रतियोगिता देखी थी, 1 पॉइंट से मैन ऑफ द सीरीज गई थी, 1 रन से। ये दोस्तों कुछ भी हो सकता है, देखना होगा। रेस में है, लंबे रेस का घोड़ा सार्थक मात्रे। अच्छी गेंद यहाँ पे गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ी सी दूर रखी, रीच हुई थी बैट लेकिन संपर्क नहीं हुआ, और इसके चलते यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति होती हुई 2 गेंदें 6 रन यहाँ पे ऑन बोर्ड देखने को मिलेंगे। लगभग जीतने के लिए 11 रन की आवश्यकता। ऑन ड्राइव इस बार आता हुआ ये चौका, बढ़िया यहाँ पे लॉप किया था और उसके चलते चौका आता हुआ 10 रन स्कोर बोर्ड के लिए। यहाँ पे सार्थक मात्रे का बल्ला आज बोलता हुआ, जिस कहते हैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में कि माही मार रहा है, लेकिन यहाँ पे सार्थक मात्रे मार रहा है। पिटाई कर चुका है 3 गेंदों में 10 रन, मतलब पूरा का पूरा डोमिनेट करता हुआ एक खिलाड़ी देखने को मिलेगा। 3 गेंदें 10 रन ऑन बोर्ड, 7 रन की आवश्यकता। इस 7 के बाद आज की ये रात यहां से एंड में हो जाएगी, फुल स्टॉप लग जाएगा। इस बार शॉट ऑफ द डे, बढ़िया, सुपर से ऊपर सार्थक मात्रे। नाम काफी में पहले बोला था, टेनिस क्रिकेट में पेन के सुशांत मोकल के बाद जिसका नाम लिया जाता है ना, वो सार्थक मात्रे बब्बर से रही है। ठोकम ठोक बल्लेबाजी, मतलब ठोको ठोको उसके बाद लगाओ झंडू बम, इस तरह से ये दोस्तों काम है। 1 रन की आवश्यकता होगी, 17 का खतरा ये मंडराता हुआ। अगर ये छक्का आया तो और मुझे लगता है सोने पे सुहागा हो जाएगा। शुरुआत तो धमाकेदार की छक्के के बदौलत। अभी 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर महज 1 रन की आवश्यकता होगी जीतने के लिए। नवापाड़ा टीम यहां से हार के कगार के ऊपर खड़ी है और जीत के कगार के ऊपर खड़ी है। यहां पे आया पुल पुल पुल, शट ऑफ पुल, छक्का, मुकाबला जीता। इस बार जोहर टीम ने मुबारकबाद देना चाहूंगा। इस साल की मुझे लगता है दूसरी ट्रॉफी। मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर आजची तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये आज आमच्या विनंतीला मान देऊन समालोचक म्हणून ज्यांना आम्ही आमंत्रित केलं ते मराठी, हिंदी